मला नाही आपलं मला नाही जमत अरे नको अरे क्यों मुझे जबरदस्ती शक्तिमान बनाया जा रहा है. हे बघा पुढे हात म्हणजे बॉडीला पूर्ण तेवढं. अरे ते बोलत लावते अरे नाही मला ते फोड फोड येते मला नाही जमत ते हे नाही येत. संपला एवढं. सोळा आता याने काय व्हायचं आता एक हात गोरा राहील एक हात काळा राहील. काय गोरं व्हायचं आता झालं पोरगण आता काय. मी आता लॉंग विकेंड समजून वरसोली बीचवरती आलो आहे, पण इथं आल्यावर कळलं आम्हाला की अर्ध पुणेकर ह्या बीचवरतीच आहेत. काही फायदा नाही झाला इकडं लॉंग विकेंड समजून इकडे यायला. आता पस्तावा झाला अक्षरशः आम्हाला. मागं बघ गाडी आहे. पण ठीक आहे लॉंग विकेंड आहे पण पाणी का खाली गेले पारे दगडं बिगडं ओपन पडलेत. नाही तर पहिलं इथपर्यंत पाणी होतं इथपर्यंत असं इकडं पाहू शकता इथपर्यंत पाणी होतं. आता पार खाली गेले पाणी एकदम काय मजा नाही राहिली खेळ. जाऊ द्या ए चला. आमच्या अलिबागला येऊन नावं ठेवतो तुम्ही समुद्राला खाली पाणी गेलं म्हणे खाली पाणी गेलं म्हणे. अरे खाली गेलंय पाणी सरकलंय खाली हे संबंध आहे. गेलं म्हणजे तिकडून सौदी अरेबिया जे पलीकडून आहे काय म्हणतो आपण कोणचा खाली कोणचा देश आहे तो ओमन. ओमन तुझ्या बापाने ओमनला गेलता का इथं? अरे मग आहे ओमन आहे कसं? तर तिकडं त्यांचं सांग बरं. इथून सरळ जायचं आणि कसं तिकडं वाळवंट आहे ना तर तिकडं त्यांना पाणी पाहिजे म्हणून त्यांनी मोटरी लावलेले आहे तिकडं त्याच्यामुळे इकडून पाणी कमी झाले बाकी काही नाही. ओके गुड मॉर्निंग मित्रांनो. चला झालेली आहे सकाळ. हे बघा सगळे आवडतात ते शुभ्या ते आरव्या काय करतो भिंतीला चार्जिंगला लावलंय का. तो ब्रसिक बाहेर गेलाय आणि हा इकडं आंघोळ करतोय आणि मी कालचा ब्लॉग एडिट केलेला आहे आणि तो आता अपलोडिंगचं काम करायचं आहे. तर अशी सकाळ झालेली आहे आणि हा सगळा इकडे पसारा आहे. आम्ही नाही ऐकायला नाही येते. नको नको चलो आता आवरलेलं आहे खरं तर सगळं फ्रेश झालं पण असं चेहरा अजून आहे ना आता बाहेर फिरायला आलो असं सुजल्यासारखं झालाय. पण कुठं आहे नियोजन कुठं जायचं आपल्याला आता कुलाबा किल्ल्यावरती जाण्याचं ठरलेलं आहे. काय प्री प्लॅनिंग नसतं इथं बसल्यानंतर ठरतं कुठं जायचं त्याच्यामुळं आता ठरलं की कुलाबा फोर्टला जायचं आहे. तर चलो जाऊयात बघूया. आणि आज लग्न पण आहे ते पण अटेंड करायचं आहे. कसं ओरडत आहे. स्किन केअर रुटीन चालू आहे यांचं याचं झालं काय लावते बघू दे ना. मॉइश्चरायझर सनस्क्रीन काय 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 लावतात बाबा हे. आयले कोण शिकला रे तू. अरे ते संबंध आलाय काय रेस वापरायचं. बापरे मला नाही आपलं मला नाही जमत अरे नको अरे क्यों मुझे जबरदस्ती शक्तिमान बनाया जा रहा है. हे बघा पुढे हात म्हणजे बॉडीला पूर्ण तेवढं. अरे ते बोलत लावते अरे नाही मला ते फोड फोड येते मला नाही जमत ते. हे नाही येत. संपला एवढं. सोळा आता याने काय व्हायचं आता एक हात गोरा राहील एक हात काळा राहील. काय गोरं व्हायचं आता झालं पोरगण आता काय करे. ब्रँड कोलॅबरेशन असेल तर प्लीज कनेक्ट विथ रसिक अँड शुभम. या वगैरे मागं सगळ्या भरलेल्या आहेत गाडीत आणि आता गाडीची टेस्टिंग चालू आहे म्हणजे चेकिंग चालू आहे. चेकिंग काय व्यवस्थित आहे काय नाही. गाडीला व्हायब्रेट होते व्हायब्रेट होते त्याच्यामुळं चेकिंग करून जायचं आहे. चला पाहुणे. गाईज हाय गाईज सकाळ झाली आहे. आता गणेश दादा आम्हाला कुठे नेतील गाडीत त्याप्रमाणे आम्ही जाणार. तर प्लीज गाईज फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गणेश दादाला जरा तुमची मदत हवी आहे. सपोर्ट करा गणेश दादाला. आम्हाला धन्यवाद. पैसे कमवायचे प्लीज सपोर्ट करा. जे आहे ते जेन्युइन. चला बसा चला आप जरा भाई गाडी चलाएगा चलो. काय गाईस आम्ही आलेलो आहे आता वर्सोली बीच मध्ये आणि आम्ही आता फिरणार आहोत इकडे आणि त्याच दृष्टीने आम्ही चाललेलो आहोत हिंडायला फिरायला. आणि हे बघा पुढे दाखव आपले तोंड नको दाखव. कुलाबा पोर्ट आहे का फोर्ट? बघून वैताग आलेला आहे लोकांना त्याच्यामुळे फ्रंटला दाखवतो लगेच. इथं करू शकतो नाश्ता चांगलं आहे इथं नाश्त्याला. असले शेंगदाणे दिले त्यांनी काय करपलेले पार. पुढे घे पुढे. नशिबात काळच आहे आपलं आता काय तुम्हाला बोलू का मी पैसे. कायचे पैसे अरे गर्दी ही गर्दी कुठे चालली आहे एवढी गर्दी. बीचवर तुलेलो आहे आता वर्सोली बीचला आणि इकडे हे बघा हा रसिक आहे बाकीचे गेले सगळे पुढं. बघा
विकेंडमुळे खूप गर्दी आहे इकडे आज, लॉंग विकेंडमुळे वर्सोली बीचला. अरे कुछ तो बोल मुंह तो खोल, अरे कुछ तो बोल मुंह तो खोल. मी आता लॉंग विकेंड समजून वर्सोली बीचवरती आलो आहे, पण इथं आल्यावर कळलं आम्हाला की अर्ध पुणेकर ह्या बीचवरतीच आहेत. काही फायदा नाही झाला इकडं लॉंग विकेंड समजून इकडे यायला. आता पस्तावा झाला आहे अक्षरशः आम्हाला. मागं बघ गाडी आहे आणि एकतर आहे ना इथं काही दिसतही नाही आम्हाला. आणि पाणी बघा तिकडे, बघा समुद्रात पाणी बघा, कुठच्या कुठं पाणी गेलं आहे. घोडा किंचळण्याचा आवाज येतो, तुम्हाला आला असेल तर. बघा यांचं ब्लॉगिंग चालू आहे, मला साईडला ठेवलं आहे आणि हे ब्लॉग करायला शिकतात मी त्यांच्याकडूनच मी शिकलो आहे, पण चांगलं करतात ते ब्लॉगिंग. बघू शकता पाणी किती खाली गेलेलं आहे. काय लॉंग विकेंडमुळं मजा नाही राहिली, पण ठीक आहे लॉंग विकेंड आहे, पण पाणी का खाली गेले. पारे दगडं बिगडं ओपन पडलेत. आणि पहिलं इथपर्यंत पाणी होतं, इथपर्यंत असं इकडं पाहू शकता, इथपर्यंत पाणी होतं. आता पार खाली गेले पाणी एकदम, काय मजा नाही राहिली खेळ. जाऊ द्या, चला. आणि उद्या 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन आहे आणि सॅटर्डे संडे आणि मंडे असे 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे भरपूर सारं पब्लिक इकडं बीचवरती फिरायला आलेलं आहे. इथं काय सगळ्याच बीचवरती सगळीकडेच गर्दी आहे. पुण्यात कोणी नसणार आहे, मुंबई पण खाली मोकळी झालेली असणार आहे लॉंग विकेंडमुळे. आणि आपणही फिरायला आलेलो आहोत, पण एवढं फिरलो बघितलं. आता यांचं काय प्लॅनिंग चालू आहे, अचानक प्लॅन करतात. आता बीचला यायचा प्लॅन नव्हता, नाश्त्याला जायचा प्लॅन होता, पण यांनी अचानक प्लॅन केला बीचला जाऊ. आलो काही नाही इकडं, आता इथून परत अचानक निघायचं दुसरीकडं. हे असं चालू आहे. कशी ट्रिप होणार काय माहिती. काय मॅन्युफॅक्चरिंग शिकताय का? नाही गाडी दादा आम्ही एका चॅनलकडून आलेलो आहोत. कायला तर आमचं अलिबाग कसं वाटलं तुम्हाला? आमचा अलिबाग? हो. आम्ही काय विदर्भात ना आलोच काय? अहो तुम्ही साताऱ्याचे, तुमच्याकडे समुद्र बघायला तरी आहे का? अलिबाग पण सकाळ सकाळी तुम्ही बीचवर आले, काय वाटतं तुम्हाला, कसं वाटतं? ऊन लागतंय, पाणी खूप आत गेलेलं आहे. आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा इथपर्यंत होतं, हां हां तसंच ते अजून खाली गेलेलं आहे. खाली गेलेलं आहे. पाणी. तुमचं गाव कोणतं? मी पुण्याचं प्रॉपर. तुम्ही? प्रॉपर नाही तुम्ही, तुमचं गाव, तुमची सातारा. तुमच्या अलिबागला येऊन नावं ठेवतो तुम्ही समुद्राला. खाली पाणी गेलं म्हणे, खाली पाणी गेलं म्हणे. अरे खाली गेलं पाणी, सरकलंय खाली. हे म्हणणं आहे. गेलं म्हणजे तिकडून सौदी अरेबिया जे पलीकडून आहे, काय म्हणतो आपण, कोणचा देश आहे तो? ओमन. ओमन तुझ्या बापाने ओमनला गेलता का इथं? अरे आहे ओमन आहे. कसं? तर तिकडं त्यांचं सांग बरं. इथून सरळ जायचं. आणि कसं? तिकडं वाळवंट आहे ना, तर तिकडं त्यांना पाणी पाहिजे म्हणून त्यांनी मोटरी लावलेले आहे तिकडं, त्याच्यामुळे इकडून पाणी कमी झाले, बाकी काय नाही. पाणी खूप म्हणजे खूप आत आहे, त्याच्यामुळं काय मूड नाही जायचा तिकडं आता. हा ना, खूप म्हणजे किनाऱ्यापासून पण आतमध्ये गेले पाणी. जाऊ द्या, चला रिटर्न चालले. येऊ क्या? जलपरी. जलपरा येतो. बीचला तर काय पाण्यात फिरायचा मूड नाही झाला, म्हणून मग आता इथं बाजूलाच वर्सोली बीचला सगळे टपरे आहेत जेवणासाठी नाही का. मग तिथं सगळे नाश्ता करायला बसले, ऑर्डर दिलेली आहे. तोपर्यंत हे सगळे आपला कालचा ब्लॉग बघत आहे. आवडलं का रस का आतापर्यंत? नो कमेंट्स. नो कमेंट्स म्हणजे ठीक आहे, न्यूट्रल येतो. बाकीचे बघतात ते अजून. चला दिले पोहे वगैरे खाऊ. इथंच खरं तर नाश्त्याला भारी आहे. आणि आज विकेंडमुळे गर्दी पण आहे आणि पाणी पण नाही आहे आणि काय लय अवघड आहे आज. हे बघा मस्तपैकी नाश्ता चालू आहे. पोहे, अंडा भुर्जी खातोय हा. पोहे, याची मॅगी खाऊन झालेली आहे. मॅगी होती ना चांगली? हे चांगलं आहे का? पोहे मस्त आहे. पोहे छान आहे. पोहे चालतं बघा. कालचा ब्लॉग बघत खातोय. तो डाएटवरती होता. हो ना, पोहे खातो. पोहे खातो डाएट. डाएटला पोहे चालतात, प्रोटीन असतं त्याच्यामध्ये. बरोबर. चांगलं आहे, चांगलं आहे. कॉन्शियस पोरगा. डाएट कॉन्शियस आहे. कालपासून त्यांनी फुल डाएट केलेलं आहे. जे जे सांगितलं जिम मला ते सगळं उलटं केलेलं आहे. तुम्ही आधीचे ब्लॉग बघितले असेल ते सगळं खोटं आहे. तो खूप डाएट कॉन्शियस. प्रॉपर डाएट कॉन्शियस. होय रे. पोट आत घेऊन बसलाय, तुम्हाला दिसत असेल. सॉरी. ओफ गुल्फे. आमच्या अख्ख्या ग्रुपमध्ये सगळ्यात हँडसम मुलगा आहे तो. सेकंड हँडसम पण तोच आहे, थर्ड पण तोच आहे. त्याच्यानंतर आम्ही सगळे येतो. हॅलो गाईज, तर आम्ही आलो होतो आता कुलाबा बीचला. तिथून तो फोर्ट आहे तो बघायला जायचं होतं, पण इकडं एवढी गर्दी आहे, एवढं ट्रॅफिक आहे की जायची इच्छाच होईना. आणि इथं येताना 50 रुपये एंट्री फी असते गाडी पार्किंगच्या आधी, ती दिली.
आणि त्यानंतर मग आता म्हटलं गाडी पार्क करावं. इकडे गाडी घाल. अरे पण लेट जाम आहे, गाडी घालू कसं जाम पण काय लय जाम आहे. ऐका ना, प्लॅन चेंज होत असेल तर बघा शुभेला विचारून.